गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूरच्या इमामवाडा पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्रांसह 2 आरोपींना अटक केली। दोन्ही तरुण मोठे गुन्हेगारी कृत्य करण्याच्या विचारात होते। चौकशी दरम्यान शस्त्र पुरवणाऱ्या आरोपीचं नावही समोर आलं असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत। इमामवाडा पोलीस गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की जाट तरोडी क्रमांक 3 परिसरातील इंदिरानगरमध्ये 2 तरुण अवैध आणि घातक शस्त्रांसह दुचाकीवर फिरत आहेत। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसरातील किराणा दुकानाजवळ दोघांनाही अटक केली। अटक केलेल्या आरोपींमध्ये अमय धुर्वे आणि कमलेश राऊत यांचा समावेश आहे आणि हे दोघेही इमामवाडा परिसरातील रहिवासी आहेत। झडती दरम्यान अमय धुर्वेकडून एक माउजर, एक जिवंत कारतूस आणि एक चीनी बनावटीचा चाकू जप्त करण्यात आला, तर कमलेश राऊतकडून एक स्टीलची छोटी कुऱ्हाड सापडली। चौकशी दरम्यान दोघांनी सांगितलं की ही शस्त्र त्यांचा मित्र हिमांशु रायनं पुरवली आहे। सध्या पोलीस या तिसऱ्या आरोपीचाही शोध घेत आहेत। इमामवाडा पोलीस स्टेशनचे तपास पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना 2 संशयित इसम एका दुचाकीवर त्यांना जाताना दिसलेले आहेत आणि त्यांच्यावर संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत राऊंड आणि एक चायनीज चाकू तसेच एक फरसा हा जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय झोन 4 सर तसेच माननीय अपर पोलीस आयुक्त नागपूर, जॉईंट पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाडा पोलीस स्टेशनचे DB पथक तसेच वपोनी यांनी केलेले आहे। सदर प्रकरणात एक आरोपी अद्यापपर्यंत फरार असून ज्याच्याकडून हे अवजार त्यांनी प्राप्त केले आहेत तो फरारी आहे। त्याचा शोध घेतला जात आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब गुन्हे इमामवाडा पोलीस स्टेशन हे करत आहेत।